श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनःपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विकास रोकडे यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. श्रोते नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. श्रोते, आज आपल्या भेटीला डॉक्टर विकास रोकडे, MBBS, MS आर्थो, DNB आर्थो, प्राध्यापक विभाग प्रमुख, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, हे आज आपल्या भेटीला आले आहेत. सर, तुमचं आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. श्रोते, आजकाल आपण पाहतोच की अगदी तरुण असो किंवा वृद्ध असो, आणि या सर्वांना कॉमनली जो आजार बहुतांशी आढळतो तो म्हणजे कंबरदुखी. तर या कंबरदुखीची व्याप्ती किती आहे सर? कंबरदुखी ही आयुष्यामध्ये प्रत्येकाला कधी ना कधी एकदा तरी आयुष्यात ही जाणवतेच, आणि त्याची व्याप्ती ही फार आहे. कंबरदुखी म्हणजे मणक्यातून किंवा मणक्याच्या बाजूला असणारे स्नायू, अस्थिबंधने, नसा किंवा मणक्याच्या चकत्या या संरचनेत कुठेही जाणवणारी अस्वस्थता किंवा वेदना, याला आपण कंबरदुखी असे म्हणतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते जवळजवळ वर्षाला जगामध्ये 619 दशलक्ष लोक कंबरदुखी या आजाराने ग्रासलेले असतात, आणि ही कंबरदुखी सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये ही प्रमुख समस्या आहे. सहसा या कंबरदुखीमुळे कामाच्या ठिकाणी बरेच रुग्ण हे रजेवर जातात, त्यामुळे कामाचे तास वाया जातात. तसेच संस्थेचे आर्थिक नुकसान हे कामाचे तास वाया गेल्यामुळे होते. त्यामुळे व्यक्ती आणि समाजावर मोठा आर्थिक भार निर्माण होतो. या कंबरदुखीचे प्रमाण स्त्रियांमध्ये पुरुषांच्या पेक्षा थोडेसे जास्त प्रमाणात आढळून येते. या सर्वव्यापी आजारपणाबद्दल, त्याची कारणे, कंबरदुखी टाळण्याविषयीचे उपाय, कंबरदुखीने गाठले तर त्याच्या वेगवेगळ्या उपाययोजना याविषयी आपण माहिती करून घेणे किंवा श्रोत्यांना हे माहिती असणे अतिशय गरजेचे मला वाटते. सर, ही व्याप्ती खूप छान प्रकारे अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये तुम्ही आम्हाला सांगितली. सर, थोडक्यात कंबरदुखीचा इतिहास किंवा त्यासंबंधी जी कारणं असतात याच्या शोधाबद्दल काय सांगाल सर? कंबरदुखीचे मूळ हे अतिप्राचीन काळापासून मानवाच्या उत्क्रांतीवादामध्ये सापडते. जसं आपण म्हणतो, उत्क्रांतीवादामध्ये हजारो लाखो वर्षापूर्वी 4 पायावर चालणारा मनुष्य जसं जसं 2 पायावर चालू लागला, त्यानंतर त्याच्या मणक्याच्या संरचनेमध्ये ठराविक बदल झाले किंवा विशिष्ट बदल झाले. तसेच आधुनिक जीवनशैली, मानसिक आणि शारीरिक ताणतणाव, त्यामुळे कंबरदुखी एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. आजपासून साधारणपणे 90 वर्षापूर्वी 1934 साली डॉक्टर मिक्टर आणि डॉक्टर बार यांनी चकतीची झीज हेच कंबरदुखीचे मुख्य कारण आहे असा शोध लावला. कंबरदुखीबद्दल बऱ्याच गैरसमजुती आहेत. या सर्व गैरसमजुतीमधून अनेक वैद्य लोक, बोन सेटर्स आणि रुग्ण ज्यांना गावामध्ये असतात तसे बंगाली बाबा, हे लोक अघोरी उपाय करतात. परिणामी रुग्णाचा त्रास बरा होण्याऐवजी वाढत जातो. काही वेळा पायातील ताकद कमी होणे, पाय लुळा पडणे इत्यादी त्रास संभवतात. ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण या आजाराची नेमकी कारणे काय, त्यांचे उपाय काय, याची संपूर्ण माहिती होणे श्रोत्यांना गरजेचे आहे. सर, आता आपण सांगताना की मानवाच्या उत्क्रांतीचा विषय घेतला, त्याच्यामध्ये आपण मणक्याची रचना किंवा मणक्याचा उल्लेख केला. तर आपल्या शरीरातील मणक्याची संरचना कशा प्रकारे असते? आपल्या शरीरात साधारणतः मानेचे 7, पाठीचे 12, कमरेचे किंवा लंबार व्हर्टिब्रे आम्ही म्हणतो ते 5, माकडहाड, सॅक्रम व कॉक्सिक्स असे सर्व मणके मिळून पाठीचा कणा तयार होतो किंवा त्याला पाठीचा स्तंभही असे म्हणू. 2 मणक्यांच्या मध्ये गादी किंवा चकती असते, तिला आपण वैद्यकीय परिभाषेत इंटरव्हर्टिब्रल डिस्क असे म्हणतो. ही चकती काय करते तर ती शॉक अब्सॉर्बरचे काम करते. या चकत्यांच्या मागे मणक्यांच्या पोकळीमधून मेंदूकडून मज्जारज्जू जातो. त्याचबरोबर पायात जाणाऱ्या नसा माकडहाडापर्यंत जातात. ज्या 2 मणक्याच्या मध्ये चकतीच्या लेवलला उजवीकडे डावीकडे अशा नसांच्या जोड्या निघतात. तर मानेतून ज्या नसा निघतात त्या हातामध्ये जातात आणि कमरेतून ज्या नसा निघतात त्या पायामध्ये जातात. त्यामुळे मानदुखी व कंबरदुखी या नसांशी बहुतांश वेळा संबंधित असते. या ज्या चकत्या आहेत मणक्यांच्या मधल्या, ते रात्री पाण्याचा भाग काही शोषून घेतात, त्यामुळे चकत्यांची जाडी सकाळी वाढते. परिणामी गमतीचा भाग असा आहे की आपली उंची सकाळी अर्धा ते पाऊण इंच वाढते या चकत्यांनी पाणी शोषून घेतल्यामुळे. तर या चकत्यांची झीजच बहुतांशी वेळा कंबरदुखीस कारणीभूत ठरते. सर, बऱ्याच वेळा समाजामध्ये बोलताना की माझ्या चकतीची झीज झाली, माझी चकती सरकले, तर या चकतीचं नेमकं काम काय असतं आणि या चकतीची झीज कशी होते? 2 मणक्यांच्या मध्ये हे चकती असते.
तिला आपण इंटरव्हर्टिब्रल डिस्क असे म्हणतो. तर तिचा मध्यभाग असतो तो अतिशय मऊ असतो, त्याच्या बाजूला तिचे आवरण असते. ती साधारणतः रबरासारखी लवचिक असून तिचे काम गाडीतल्या शॉक ॲब्सॉर्बर प्रमाणे काम करते. कंबरेची मणक्याची हालचाल ही माकड हाडापेक्षा जास्त असल्याने तिथल्या म्हणजे 4था 5वा मणका किंवा 5वा मणका व माकड हाड इथल्या ज्या चकत्या असतात त्यांच्यावर ताण जास्त येतो, त्यामुळे तिची झीज लवकर होते. तसे जसे जसे माणूस वार्धक्याकडे झुकला जातो तशी वयोमानापरत्वे चकतीची पाणी कमी झाल्यामुळे झीज होते आणि त्याचबरोबर हाडातील ठिसूळपणा, हाडाची घनता किंवा मणक्यांची घनता कमी झाल्यामुळे, त्याला आपण ऑस्टिओपोरोसिस जसं म्हणतो, तर त्यामुळे काही बदल होतात मणक्यामध्ये. पाठीला बाक येतो, झीज झाल्यामुळे दुखणं चालू होतं. त्या 2 मणक्यांच्या मध्ये जे जॉईंट असतात त्याला आम्ही फॅसेट जॉईंट म्हणतो, त्यांची सांध्यांना सूज येते आणि त्याचे डिस्फंक्शन होते. त्यामुळे वैद्यकीय परिभाषेत त्याला स्पॉन्डिलोसिस हा असा आजार म्हणतो. तर ह्यामुळे ही कंबरदुखी चालू होते. सर, बऱ्याच वेळा पोटात दुखत असेल किंवा एका बाजूला दुखत असेल तर ही कंबरदुखी समजली जाते. तर नेमकी कंबरदुखीची लक्षणं काय असतात? जर पोटामध्ये दुखत असेल किंवा पोटाच्या एका बाजूला दुखत असेल तर वैद्यकीय परिभाषेमध्ये रुग्णाला त्याच्या कळा ह्या कमरेपासून येतात का पोटातून येतात हे कधी कधी समजत नाही. कधी कधी साधारणतः मूतखडा असला तरी पाठीमागून पुढे किडनी ही मागच्या बाजूला त्याचं लोकेशन असल्यामुळे तर मूतखड्याचाही आजार कंबरदुखीसारखं साधर्म्य दाखवतो. अशा वेळेला जनरल सर्जनकडून सोनोग्राफी वगैरे केल्यानंतर किंवा लघवीला काही त्रास असेल तर त्याच्यानुसार आपण कंबरदुखी ही या आजारापासून वेगळे असं डिफरन्शिएट होतं. कंबरदुखी सुरू होताना ती अतिशय सौम्य प्रमाणात काही वेळा सुरू होते आणि जर ती दुर्लक्ष केली तर काही दिवसांनी ती बळावते. परंतु कित्येक वेळेला प्रमाणापेक्षा जर खूपच जास्त वजन अचानक उचलले किंवा क्रिकेट, बॅडमिंटन किंवा एखादे स्पोर्ट्स खेळताना चुकीचा फटका मारताना किंवा कुस्ती खेळताना अचानक मणक्यावर जर प्रचंड प्रमाणात ताण आला तर तीव्र स्वरूपाच्या वेदना या कमरेमध्ये निर्माण होतात. थोडीही हालचाल केल्यास कंबर जास्तच दुखायला लागते. थोडी शिंक अथवा खोकला जरी आल्यास एकदम वीज चमकल्यासारखी वेदना कमरेतून चमकून जाते. काही रुग्णांना तर कमरेपासून टाचेपर्यंत वीज चमकल्यासारख्या अतिशय वेदना होतात, बधिरता येते, चालताना पायात मुंग्या येतात आणि यासच आम्ही वैद्यकीय परिभाषेमध्ये सायटिका असे म्हणतो. क्वचित वेळा योग्य वेळी उपचार न केल्यास लघवीस त्रास होणे, लघवीत थांबणे, तसेच पाय लुळा पडणे इत्यादी किंवा अंगठ्यातील ताकद, पायाच्या बोटातील ताकद कमी होणे हे त्रास संभवतो. याला मी वैद्यकीय भाषेमध्ये कॉडा इक्वायना सिंड्रोम म्हणतो. यावेळेला तात्काळ ऑपरेशन करणे गरजेचे आहे. कंबरदुखीचा हा गंभीर बाजू झाली. सौम्य प्रमाणात असेल तर किरकोळ औषध उपचार किंवा यामुळे पेशंट बरा होऊ शकतो. आणि दुसरी बाब म्हणजे जेव्हा काही रुग्णांमध्ये मज्जारज्जूची पोकळी जर झीज होऊन कमी झाली आणि मज्जारज्जूवर दाब आला तर चालण्याचं अंतरही कमी होतं. माणूस चालल्यानंतर त्याला थांबावं लागतं, थांबल्यानंतर त्याच्या वेदना थांबतात आणि परत माणूस पुन्हा चालू लागतो. याला मी न्यूरोलॉजिकल क्लॉडिकेशन असं म्हणतो. तर ही साधारणतः काही कंबरदुखीची लक्षणे आहेत. सर, ही झाली लक्षणं. ही जी कंबरदुखी असते याची नेमकी कारणं काय आणि ती वाढते कशामुळं आणि याचं निदान कशा प्रकारे करावं? कंबरदुखीची अनेक कारणे आहेत, परंतु आपण अगोदर चर्चा केली त्याप्रमाणे चकतीची झीज होऊन ती पाठीमागे सरकल्याने मज्जारज्जू व नसांच्यावर जो दाब येतो त्याला चकतीचा आजार किंवा स्लिप डिस्क असे म्हणतात. हाच मोठं कारण आहे. तसेच वाढत्या वयाप्रमाणे मणक्याची झीज होण्याच्या प्रक्रियेस आपण मगाशी बघितलं की त्याला आपण स्पॉन्डिलोसिस म्हणतो. तर काही रुग्णांमध्ये चकती सरकण्याची संपूर्ण मणकाच खालच्या मणक्यावर पुढे सरकतो आणि नसांच्यावर ताण येतो. तर काही रुग्णांच्या मध्ये मणक्यांचा संधिवात असू शकतो, अँकिलॉजिंग स्पॉन्डिलायटिस अथवा आम्ही त्याला बांबू स्पाईन असे म्हणतो. तसेच टीबी हा आजार आपल्या रुग्णांना असे वाटते की छातीचाच टीबी होतो. तर टीबी हा मणक्यांचा टीबी असतो, हाडांचा टीबी असतो. तर मणक्यांचे टीबी झाल्यानंतर साधारणपणे भूक न लागणे, थकवा येणे, अशक्तपणा येणे, रात्रीचं ताप येणे ही लक्षणं दिसून येतात. तसंच मणक्यांच्या चकतीचे इन्फेक्शन किंवा स्पॉन्डिलोडिस्कायटिस असं झाल्यास परत रुग्णाला फारच ताप येतो आणि प्रचंड वेदना होतात कमरेमध्ये. तर काही रुग्णांच्या मध्ये साधारणपणे उतारत्या वयामध्ये अस्थिक्षय अथवा ऑस्टिओपोरोसिस दिसून येते. ही ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय तर हाडांची घनता कमी होते, हाडे ठिसूळ होतात. त्यामुळे क्षुल्लक हादऱ्याने किंवा बसमध्ये जरी हादऱ्याने बसला तरी ते फ्रॅक्चर होते. तर याला ऑस्टिओपोरोसिस फ्रॅक्चर म्हणतात. तर यामुळे पण कंबरदुखी चालू होते. सर, कंबरदुखीचे पेशंट आपल्याकडे आल्यानंतर याचं निदान होण्यासाठी आपण कोणकोणत्या तपासण्या करून घेता? आता कंबरदुखीची आपण अनेक कारणे पाहिली, परंतु या व्याधीचा त्रास सुरू होताच त्याची तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून तपासणी करून औषधोपचार घेणे अत्यंत आवश्यक असते.
सुरुवातीस काही प्राथमिक तपासण्या जसं की रक्त व लघवीची तपासणी, मणक्यांची एक्सरे किंवा क्षकिरण तपासणी या गोष्टी गरजेच्या असतात. एक्सरे तपासणीवरून मणक्याची चकती सरकली आहे का मणका सरकले आहे का इतर दोष आहे हे अस्थिरोग तज्ञांना समजते. आता बहुतांशी वेळा रुग्णांच्या मध्ये मणक्यामध्ये गॅप पडला आहे, डॉक्टरांचे इंटरप्रिटेशन मणक्यामध्ये गॅप पडलेला आहे असे रुग्ण सांगतात. परंतु नॉर्मलीच मणक्यामध्ये गॅप असतो. दोन मणक्यांच्या मध्ये जी पोकळी असते, चकतीचा भाग हा मांसल भाग असल्यामुळे एक्सरेवर दिसत नाही. तर हे नॉर्मली गॅप सर्व मणक्यामध्ये दिसून येतात. पण जेव्हा ही चकती झिजते तेव्हा हा गॅप कमी होतो. त्यामुळे ह्या गॅप कमी झाल्यानंतर ढोबळमानाने डॉक्टर तिथली चकती सरकली असेल असे निदान करतात व त्यानंतर MRI तपासणी करून त्याचं आजाराचं कन्फर्मेशन केलं जातं. आणि जर मग MRI मध्ये जर ही चकती सरकली आहे असे निदान झाले तर मग आपण पुढील उपचार करतात. तर याच MRI स्कॅन बरोबर कधी कधी CT स्कॅन, बोन स्कॅन यासारख्या तपासणींची आवश्यकता भासते. बऱ्याच वेळा रुग्णाची कंबर दुखत असते. तर पूर्वी कधीतरी 2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी मी पडलो होतो आणि माझ्या कमरेला मार लागला होता. तेच दुखणं माझं अद्यापही असेल असं समजून एखादी मेडिकलमधून किंवा एखादी पेनकिलर गोळी खातात आणि हे दुखणं अंगावरच काढलं जातं. तर खरंच असा काही वर्षापूर्वीचा मार आणि आत्ताची कंबरदुखी याचा संबंध असतो का? हो, बरेचदा रुग्ण सांगतात की मी लहानपणी झाडावरून पडलो किंवा खेळताना पडलो आणि आता मला हे दुखणं उद्भवलंय. किंवा काही लोक हे जुनं दुखणं असेल म्हणून गोळ्या वगैरे तुम्ही म्हणता असं मेडिकलमधून गोळ्या घेऊन अंगावर काढतात. पण वास्तविक तसं पाहता हा काही संबंध नसतो. जे काय आत्ताचे जे दुखणे आहे, मागे उल्लेखलेली काही कारणे आहेत किंवा अतिश्रम केले असेल किंवा मणक्याची स्प्रेन किंवा स्नायूंचा शिलक म्हणतो असंही असू शकते. बहुतांश वेळा काही संबंध नसतो असं मला वाटतंय. सर, ऑस्टिओपोरोसिस अर्थात हाडांचा ठिसूळपणा याचा आणि कंबरदुखीचा कशा प्रकारे संबंध आहे? शक्यतो उतरत्या वयामध्ये आणि हाडांची घनता अतिशय कमी होते. त्याला ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडांचा ठिसूळपणा असे म्हणतो. आणि यामुळे काय होते की साधारणतः थोडासा धक्का बसला मणक्याला किंवा साधारणतः पाय घसरून पेशंट पडला तर नॉर्मल पेशंटला फ्रॅक्चर होणार नाही, पण या रुग्णामध्ये फ्रॅक्चर दिसते. त्याला फ्रेजिलिटी फ्रॅक्चर किंवा ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर असं आम्ही म्हणतो. तर उतरत्या वयामध्ये किंवा स्त्रियांच्यामध्ये पाळी बंद झाल्यानंतर पोस्ट मेनोपॉझल ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो किंवा स्त्रिया आणि पुरुषांच्यामध्ये सनाईल ऑस्टिओपोरोसिस किंवा वृद्धापकाळामुळे होणारा ठिसूळपणा किंवा त्याला ऑस्टिओपोरोसिस असं आम्ही म्हणतो. त्यासाठी उपचार पद्धतीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जर व्हर्टेब्रल फ्रॅक्चर असतील तर त्या फ्रॅक्चरसाठी आम्ही व्हर्टेब्रोप्लास्टी हे ऑपरेशन करत असतो. याच्यामध्ये CR मशीनच्या सहाय्याने एक सुई मणक्यामध्ये फ्रॅक्चर झालेला घालून एक वेगळ्या प्रकारचं बोन सिमेंट त्यामध्ये भरतो आणि तिथल्या वेदना कमी केल्या जातात. याला व्हर्टेब्रोप्लास्टी असं आम्ही म्हणतो. सर, असाच एक समज किंवा गैरसमज मानता येईल की एखाद्या ऑपरेशनमध्ये मणक्यामध्ये भुलीचं इंजेक्शन दिलं आणि त्या भुलीच्या इंजेक्शनमुळे माझी कंबर कायमची दुखायला सुरुवात झाली, हा एक समज असतो. तर याबद्दल काय मार्गदर्शन कराल सर? काही रुग्णांमध्ये, विशेषतः स्त्रियांमध्ये सिझर झालं किंवा पिशवी काढायची ऑपरेशन झाली, असे काही ऑपरेशन झाल्यानंतर ते ऑपरेशनच्या अगोदर भुलीचं इंजेक्शन दिलं, यामुळे माझी डॉक्टर कंबर दुखायला लागली, ती अजून कायम दुखते असे तक्रार असते. पण वास्तविक पाहता अशी हजारो ऑपरेशन कमरेमध्ये भूल देऊन केली जातात. पण ह्या भुलीच्या इंजेक्शनमुळे आणि आत्ताची जी कंबरदुखी आहे त्याचा काही संबंध असावा असं मला वाटत नाही. फक्त फिजिओलॉजिकल म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी असते तेव्हा पोटाचं वजन वाढल्यामुळे किंवा बाळाच्या वजनामुळे पाठीवर आलेल्या ताणामुळे थोडाफार दिवस ही कंबरदुखी राहते. पण ह्या इंजेक्शनमुळे काही कंबरदुखी असावी असं मला काही वाटत नाही किंवा शास्त्रीय आधारही नाही त्याला. नक्कीच. सर, आपण कंबरदुखी याविषयी बोलत आहोत. तर या कंबरदुखीच्या वेगवेगळ्या उपचार पद्धतींबद्दल काय सांगाल सर? साधारणपणे आम्ही कंबरदुखीचा रुग्ण आल्यानंतर स्टेप वाईज अप्रोच घेतो. साधारणपणे अगोदरच्या ज्या आपण तपासण्या केल्या त्या सगळ्या जर नॉर्मल असतील तर वैद्यकीय उपचार पद्धतीमध्ये सुरुवातीला औषध गोळ्या, वेदनाशामक औषधे, स्नायू शिथिल करणारी औषधे किंवा मसल रिलॅक्संट आम्ही म्हणतो, भौतिकोपचार, रुग्णास विश्रांती, जीवनशैलीतील बदल एवढं केल्यानंतर बहुतांशी रुग्णांचे कंबरदुखी बरी होते. पण दुखण्याचे प्रमाण जास्त असेल रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करावणे गरजेचे असते. त्यावेळेला दुखणे कमी करणारी औषधे सलाईनमधून द्यावी लागतात, सूज उतरवणारी किंवा आखडलेले स्नायू शिथिल करणारी वेगळी औषधे द्यावी लागतात, भौतिक उपचार हॉस्पिटलमध्ये द्यावे लागतो आणि हे सगळं डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णांना उपचार दिल्यानंतर कंबरदुखी बरी होऊ शकते. सर, हे कंबरदुखीच्या उपचारांमध्ये कंबरदुखीसाठी जे इंजेक्शन देतात, नर्व्ह रूट ब्लॉक किंवा इम्पिड्युअल ब्लॉक जे असतं, तर
हे नेमकं काय असतं, याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा. कंबरदुखी जसं मी आता म्हटल्याप्रमाणे कमी प्रमाणात, सौम्य प्रमाणात असेल तर ती औषधोपचार किंवा भौतिक उपचार यांनी बरी होते. दवाखान्यात ऍडमिट केल्यानंतर काही औषधोपचार, सलाईन वगैरे देऊनही जर बरं झालं नाही, तज्ञ डॉक्टर पेन ब्लॉक अथवा नर्व्ह ब्लॉक देण्याचा निर्णय घेतात. ही पुढची पायरी झाली. तर साधारणतः ही डे केअर प्रोसिजर आहे. कधी कधी रुग्ण सकाळी ऍडमिट होतो, नर्व्ह ब्लॉक इंजेक्शन दिलं जातं आणि पेशंट डिस्चार्ज होतो. तर ही पेन मॅनेजमेंट म्हणतो, या कॅटेगरी खाली हे नर्व्ह ब्लॉक हा येतो. आपलं जेव्हा दुखणं चालू होतं तेव्हा त्या दुखण्याचा एक ठराविक कालावधी असतो. पण जर त्यापेक्षाही ते जास्त दुखणं, वेगवेगळ्या औषध उपचार पद्धतीला जर हे दुखणं दाद देत नसेल तर त्याला आम्ही क्रोनिक पेन असं म्हणतो. त्यावेळेला हा नर्व्ह ब्लॉक दिला जातो. यामध्ये रुग्णाची शारीरिक तपासणी, MRI तपासणी यांची सांगड घालून नेमक्या दुखणाऱ्या नसांची सूज किंवा चकतीचा दाब इत्यादी माहिती घेतल्यानंतर पेन जनरेटर म्हणजे चकतीचा किंवा चकतीच्या आजूबाजूला नेमका कुठून वेदना चालू होतात याचा शोध लावला जातो. आणि बरोबर त्या दुखणाऱ्या नसे शेजारी C-आर्म इमेज इंटेन्सिफायर खाली एक सुई घालून तिच्या साहाय्याने काही औषधं, सूज कमी करणारी औषधं जसं की सोडियम चॅनल ब्लॉकर औषधं हे सोडली जातात. त्यामुळे कंबरदुखी कमी होते आणि आलेल्या दिवशीच रुग्णाला आम्ही घरी सोडतो. याला म्हणजे ही डे केअर प्रोसिजर आहे. म्हणजे एका दिवसामध्ये ऍडमिट होऊन एका दिवसात डिस्चार्ज सुद्धा होतो. होतो. सर, हे झालं डे केअर प्रोसेस झाली. परंतु कंबरदुखीसाठी कोणकोणत्या शस्त्रक्रिया केल्या जातात, याबद्दल थोडी माहिती सांगाल का? शस्त्रक्रियामध्ये प्रचलित पूर्वीपासून शस्त्रक्रिया केल्या जातात त्या ओपन शस्त्रक्रिया वा टाक्यांच्या शस्त्रक्रिया असतात. त्यामध्ये कुठल्या लेवलला चकती सरकली हे MRI वर निदान झाल्यानंतर तिथे छेद घेऊन थोडं स्नायून बाजूला करून हाडांचा काही भाग मणक्याच्या काढून मग ती चकतीचा बरोबर दाब देणारा भाग नसांच्यावर काढला जातो. ही झाली ओपन किंवा टाक्यांची शस्त्रक्रिया. त्यानंतर येतो त्याचा पुढचा भाग म्हणजे मायक्रोस्कोपद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया. तर त्या मायक्रोलंबार डिस्केक्टॉमी असं म्हणतात. याच्यामध्ये दुर्बिणीच्या साहाय्यानं थोड्याशा कमी छेदामधून तो चकतीचा भाग काढला जातो. त्याच्या पुढचे ऍडव्हान्स शस्त्रक्रिया म्हणजे एंडोस्कोपिक डिस्केक्टॉमी शस्त्रक्रिया. याच्यामध्ये अत्यंत कमी छेदातून म्हणजे साधारणतः 3 ते 4 मिलीमीटर इतक्या छेदातून दुर्बिणीच्या साहाय्याने ते दुखणारा भाग चकतीचा हा काढला जातो. तर याला एंडोस्कोपिक डिस्केक्टॉमी अशी म्हणतात. ही बिन टाक्याची किंवा एका दुसरा टाका पडतो, अतिशय कमी टाक्यांची शस्त्रक्रिया आहे. सर, तुम्ही आता एंडोस्कोपिक डिस्टेक्टॉमी किंवा दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया याची माहिती दिली, तर याचा फायदा कशा प्रकारे होतो रुग्णाला? आता ही शस्त्रक्रिया आहे ही जर ट्रान्सफॉर्मिनल एंडोस्कोपिक डिस्क्रिप्टॉमी ही शस्त्रक्रिया जर फक्त तेवढीच भूल देऊन कातडीला केली जाते की जसं जेव्हा आपल्याला बोटाला काहीतरी कापलं तर आपण तिथंच तेवढीच भूल देतो, लोकल अॅनेस्थेशिया. अशा लोकल अॅनेस्थेशियाखाली ही शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे ही अतिशय सुरक्षित शस्त्रक्रिया अशी मानली जाते. त्याचबरोबर ऑपरेशनचा धोका जो आहे, ओपन ऑपरेशनचा जो धोका असतो तो किंवा त्याच्यानंतर येणारे काही डिसॅबिलिटी असतात, ह्या कमी छेदातून केलेल्या शस्त्रक्रियेमुळे टाळल्या जातात. तसेच रुग्णास रिकव्हरी पण फास्ट होते आणि रुग्ण लगेच 2-3 दिवसामध्ये किंवा 4 दिवसामध्ये पूर्ववत कामावास जाऊ शकतो. हे काही एंडोस्कोपिक डिस्केक्टॉमीचे फायदे आहेत. सर, आपण बऱ्याचशा शस्त्रक्रियांबद्दल बोललो आता, तर या ज्या शस्त्रक्रिया आहेत या शस्त्रक्रियेनंतर त्याचे दुष्परिणाम काय असतात? कुठलीही शस्त्रक्रिया ही धोकाविरती अशी नसतेच. मुळात शस्त्रक्रियेच्या पूर्वी भूल द्यावी लागते. भूल देताना किंवा शस्त्रक्रिया करताना जी काही जोखीम असेल ती जोखीम स्वीकारून रुग्णांच्याकडून तशी संमतीपत्र घेऊन ह्या शस्त्रक्रिया केल्या जातात. तर सुरुवातीला पहिलं हे म्हणजे शस्त्रक्रियेनंतर कधी कधी जखमेमध्ये पू होणे किंवा इन्फेक्शन होणे, जसं इतर शस्त्रक्रियामध्ये होतं तसं या शस्त्रक्रियेमध्ये होऊ शकतं. पण शस्त्रक्रिया करताना अत्यंत स्टराईल किंवा सुरक्षित निर्जंतुक वातावरणात शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटरमध्ये केली जाते आणि अँटीबायोटिक्सही वापरली जातात. त्यामुळे ह्याचं प्रमाण जे आहे ते अत्यंत नगण्य आहे. आणि दुसरं म्हणजे शस्त्रक्रियेनंतर कधी कधी मज्जारज्यू किंवा नसांच्यावर दाब आल्यास पायातली ताकद काही वेळा कमी होणे, पायात सुंदपणा येणे, हे ऑपरेशननंतर काही दिवसही राहू शकतं. किंवा एंडोस्कोपिक सर्जरीनंतर पायामध्ये जास्त सेन्सेशन जाणवणं, हायपरएस्थेशिया म्हणतो, असे काही लक्षणं संभवतात. पण ते औषधोपचाराने ती बरी होतात. त्याचप्रमाणे कधी कधी ऑस्टिओपोरोसिसमुळे स्क्रू व रॉड जर मणक्यामध्ये घातले असतील तर ते लूज होणं किंवा ते रॉड सरकणं हे दिसतात. त्याच्यासाठीही आता स्क्रू बोन सिमेंटच्या साहाय्याने फिक्स करण्याचे नवीन तंत्रज्ञान आले. त्यामुळे सुद्धा बहुतांश वेळा हे प्रमाण कमी होतं. तर अशी काही हे दुष्परिणाम आहेत, पण त्यासाठी औषधोपचार किंवा दुसरे उपायही आहेत. सर, आपण बऱ्याचशा अगदी लक्षणं, निदान, उपचार याची चर्चा सविस्तररित्या केलीच आहे. परंतु कंबरदुखी होऊच नये म्हणून काय करावं?
हा अतिशय चांगला प्रश्न आपण विचारलात. कंबरदुखी टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, तर शक्यतो आपण दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. योग्य व्यायाम नियमित केल्याने शरीर लवचिक व चपळ राहते. आपण वेगवेगळे मैदानी खेळ जसे की बॅडमिंटन, टेनिस, खो खो, चालणे, जॉगिंग किंवा पोहणे यासारखे व्यायाम करणे गरजेचे असते. किमान आठवड्यातून 4 दिवस तरी व्यायाम हा गरजेचा आहे. पण खूप कंबर दुखत असेल किंवा इतर काही हर्निया वगैरे शस्त्रक्रिया झाल्या असेल तर अशा वेळेला व्यायाम करू नये. आणि शक्यतो व्यायाम हा सकाळी करावा किंवा संध्याकाळी जर करणार असेल तर तो जेवणापूर्वी करावा. तर दुसरं पद्धती म्हणजे योगासने. कंबरदुखी टाळण्याचा अत्यंत रामबाण उपाय आहे. याचा उगम भारतातील असून पाश्चात्य देशातही योगासनांचा प्रचार झपाट्याने होत आहे, आपण पाहतोच आहोत. काही आसनेही मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे गरजेचे असते. ते जर वेडीवाकडी आसने केली तर मात्र उलट कंबरदुखीचा त्रास कमी होण्यापेक्षा तो वाढू शकतो. आपल्या रोजच्या जीवनशैलीतील काही बदलही करणे गरजेचे असते. जसं की आपण कामाच्या ठिकाणी योग्य बैठक व्यवस्था योग्य असणे गरजेचं आहे. खुर्चीवर किंवा सोफ्यावर, गाडीतून बसताना, दिवसभर कॉम्प्युटरसमोर बसताना, काम करताना आपल्याला मानसिक कष्ट वाढतात, परंतु शारीरिक कष्ट कमी झालेले आहेत. जर चुकीच्या पद्धतीने आपण बसलो, पाठीच्या मणक्याला योग्य सपोर्ट नसेल, अभ्यास करताना मुलं जर झोपून अभ्यास करत असतील तर हे कंबरदुखीला आपण आमंत्रणच देतो. तर त्यामुळे हे टाळणं सुद्धा गरजेचं आहे. आपण जड ओझे जर काही उचलायचे असेल तर ते गुडघ्यात पाय वाकून उचलले पाहिजेत, नाहीतर मणक्यावर प्रचंड ताण येतो. तसेच जड वस्तू ओढणे शक्यतो टाळावे, ती ढकलावी, नाहीतर पाठीला हिसका बसू शकतो. त्यामुळे मणक्यांच्या व कंबरदुखीच्या आजारांना आपण आमंत्रण देत असतो. काम करताना शरीराची ठेवण योग्य राहील ही काळजी नेहमीच घेतली पाहिजे. अति वाकून काम करू नये. पुढे वाकून जास्त जड ओझे किंवा वजन उचलू नये. आणि वजन उचलताना गुडघे ताठ ठेवू नये. मगाशी म्हटल्याप्रमाणे मी गुडघ्यात वाकून वजन उचलणं हे गरजेचे असते. आणि मुलांना झोपून अभ्यास करण्यापासून किंवा सततच्या मोबाईल बघण्यापासून परावृत्त करणे गरजेचे आहे. अजून महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे की काही रुग्ण कंबर दुखायला लागल्यानंतर काही अघोरी उपाय करून घेतात आणि हे गैरसमजुतीतून होत असते. त्यामुळे याच्यामध्ये पाठ भाजून घेणे, पाठीला डागण्या किंवा बिबा देणे आणि काही वेळा वैद्य, बोन सेटर्स, बंगाली बाबा ते पाठीला मसाज करतात, मालिश करतात, पाठ मुरडतात किंवा पाठीस काठ्या बांधतात, यासारखे अघोरी उपाय करतात. जर सौम्य प्रमाणातील ही कंबरदुखी असेल तर कधी कधी ही बरी पण होते, परंतु बहुतांश वेळा या अघोरी उपायामुळे कंबरदुखी वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे रुग्णांनी अज्ञानी लोकांच्या अथवा अशा उपायांपासून दूर राहून विज्ञाननिष्ठ उपाययोजना अस्थिरोगतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करणे गरजेचे आहे असं मला वाटते. सर, आताच आपण अघोरी उपायांबद्दल बोललात. याचबरोबर काही जण कंबरदुखीच्या पुड्या खाणे, अगदी 3-3 महिने 6-6 महिने अशा त्या पुड्या खातात आणि कालांतराने त्यांच्या हातपाय सुजणे, शरीरावरती सूज येणे, हा नेमका काय प्रकार असतो सर? काही वैद्य किंवा बंगाली बाबा जे भोंदू बाबा म्हणतो ते जे ॲलोपॅथिक औषधं असतात, स्टिरॉइड्स, तर स्टिरॉइडच्या गोळ्यांची पावडर करून बहुतेक त्या पाल्याचं जे पावडर असते त्याच्यामध्ये मिक्स करतात. पुडी खाल्ल्यानंतर रुग्णास तात्काळ फरक येतो आणि दुखणं बरं होतं आणि रुग्णास वाटते की हे पुड्यांच्यामुळेच आपला हा आजार हा बरा झालेला आहे. परंतु हे कालांतरानं जर सारखे हे स्टिरॉइड्स घेतले तर स्टिरॉइड्समुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. तसेच जसे की चेहऱ्यावर सूज येणे, किडनीवर, लिव्हरवर परिणाम होतो. तसेच हाडांना म्हणजे खुब्याची जे हाडं असतात तिथे अवेस्क्युलर नेक्रॉसिस खुब्यांची झीज होते. परिणामी काही पेशंटना तर सांधा बदलण्याचं ऑपरेशन करावं लागतं. त्यामुळे शक्यतो स्टिरॉइड्स किंवा असल्या जे काही प्रचलित पद्धती नाही आहे अशा उपाययोजनापासून रुग्णांनी दूर राहणं गरजेचं आहे. आता आपण अघोरी उपायाबद्दल बोललो तर याचा पुढचा मुद्दा म्हणजे कंबरदुखी टाळण्यासाठीच्या याच्यामध्ये वजन कमी करणे एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. ओबेसिटी किंवा स्थूलता, शरीराचे अवाजवी वजन हे कंबरदुखीला मिळालेले निमंत्रणच आहे. त्यामुळे रुग्णांनी आहार तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. स्थूलपणा कमी करण्याचा जागरूकतेने प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी संतुलित मिताहार घेणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तेल, तूप, लोणी, गोड पदार्थ अतिसेवन केल्याने शरीरातील चरबीची वाढ होते. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा टाळला पाहिजे. शक्यतो मोठ्यांनी 2दा किंवा 3दा जेवावे, अधेमध्ये काही खाऊ नये आणि किती कॅलरी खाव्यात याबाबत आहार तज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. एक्सेस कॅलरी जर आपण घेतल्या तर त्याच्यामध्ये चरबीचे मध्ये रूपांतर होतं आणि वजन वाढतं आणि त्यामुळे कंबरदुखीला सुद्धा आणि बरेचसे आजार आहेत याबरोबर येणारे म्हणजे ब्लड प्रेशर असेल, डायबिटीस असेल,
तर ह्या आजारांना सुद्धा निमंत्रणच मिळते. कधी कधी क्रोनिक कंबरदुखी बरेच दिवस राहिले तर त्याचा रुग्णावर सुद्धा परिणाम होतो, मानसिक स्वास्थ्य सुद्धा बिघडू शकते. तर ह्या काही गोष्टी आहेत ह्या की उपाययोजनामध्ये आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. सर, आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विभाग प्रमुख आहात. आपल्याकडे बरेचसे रुग्ण येतात, तर यांच्याकरिता शासकीय सोयीसुविधा, शस्त्रक्रिया या कशा प्रकारे आहेत? या कंबरदुखीच्या निदानासाठी लागणाऱ्या अशा बहुतेक सर्वच गोष्टी शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. जसं की एक्स-रे, रक्तलघवीच्या काही चाचण्या, त्याचप्रमाणे MRI तपासणी, सिटी स्कॅन तपासणी, या सर्व गोष्टी शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर शस्त्रक्रियांच्या पूर्वीच बघितलं तर नरोरूट ब्लॉक, हे नरोरूट ब्लॉक ही शासकीय रुग्णालयामध्ये दिले जातात. त्याचप्रमाणे ओपन डिस्केक्टॉमी किंवा मणका सरकला असेल तर स्पायनल इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे मणक्यामध्ये स्क्रू आणि रॉड्स घालून घेण्याच्या शस्त्रक्रिया, त्याचबरोबर एंडोस्कोपिक डिस्केक्टॉमी, ह्या शस्त्रक्रियाही शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. सर, आपण कंबरदुखीचे कारण, लक्षणं, निदान, उपचार या सर्वच गोष्टींबद्दल आता आपण चर्चा केली. तर एकंदरीत सारांश सांगायचं म्हटल्यानंतर सर्व श्रोत्यांना आपण काय सांगू इच्छिता? श्रोत्यांना मी असं सांगू शकेन की कंबरदुखी ही अतिशय सामान्य किंवा कॉमन प्रॉब्लेम आहे आणि प्रत्येकाला कधीतरी आयुष्यात हा प्रॉब्लेम येतच असतो. जर ती कमी प्रमाणात असेल तर काही जीवनशैलीतील बदल केले तर ती बरी होऊ शकते. परंतु जर फारच कंबरदुखीचा त्रास असेल तर आपण अस्थिरोग तज्ञांचा सल्ला घेणं, काही तपासण्या करणं आणि त्याबरोबर दिलेले गोळ्या औषधं किंवा व्यायाम हे नियमित करणं गरजेचं आहे. तसंच जसं मी आता सांगितलं, कंबरदुखी टाळण्यासाठी काही ज्या उपाययोजना आहेत त्यामध्ये पाठी सपोर्ट असलेल्या ठिकाणी बसणं, जास्त वाकून अभ्यास करणं टाळणं, बसताना गुडघे काटकोनात किंवा वजन उचलताना गुडघे वाकून उचलणं आणि आपले वजन नियंत्रित ठेवणं, एका कुशीवर किंवा पाठीवर व्यवस्थित झोपणं, झोपून विद्यार्थ्यांनी अभ्यास न करणं, ह्या ज्या काही किंवा मोबाईलचा सततचा वापर ठराविक पोझिशनमध्ये केला तर मानदुखी सुद्धा कंबरदुखीबरोबर वाढू शकते. ह्या जर काही गोष्टी टाळल्या तर रुग्ण आनंदी जीवन जगू शकेल असं मला वाटतं. धन्यवाद सर. आपण आकाशवाणी सांगली या स्टुडिओमध्ये येऊन श्रोत्यांना कंबरदुखीबद्दल विस्तृतरित्या माहिती सांगितली, याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद सर. धन्यवाद. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विकास रोकडे यांची डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. याबरोबरच कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके यांना आणि मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.